परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास। म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे। सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार। हो, लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यांनी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते। राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान। राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर। विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा। शिर्डी नगर पंचायतीनं महिला सफाई कामगार आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांना कामावरून अचानकपणे काढल्यानं त्या महिलांना पुन्हा कामावर हजर करण्याच्या मागणीसाठी भारतीय दलित महासंघाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू झालंय। शिर्डी नगर पंचायतीमध्ये 10 ते 15 वर्षांपासून कंत्राटी पद्धतीनं सफाई आणि स्वच्छता कामगार म्हणून काम करतायत। तरी सर्व कर्मचारी हे गरीब परिवारातील असून त्यांचा प्रपंच आणि परिवार याच कामावर अवलंबून आहे। अनेक वर्षांपासून हे कर्मचारी अत्यंत प्रामाणिकपणे स्वच्छता आणि सफाईचं काम करतायत। तर नगरपंचायतीनं अचानक त्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केल्यामुळे त्यांच्यावर अन्याय झालाय आणि उपासमारीची वेळ आली आहे। तरी या सर्व महिलांना कामावर पुन्हा रुजू करून घ्यावं अशी मागणी निवेदनातून केली गेली आहे, अशी माहिती भारतीय दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सुनील उमाप यांनी दिली आहे। शिर्डी नगर पंचायतमध्ये ज्या महिला कर्मचारी आहेत त्या जवळजवळ 25 रुपये रोजापासून तर आतापर्यंत 20 वर्ष झाली काम करत असताना अचानकपणे त्यांना त्या ठिकाणून काढण्याचं पत्र न देता काढण्यात आलेलं आहे। जे कुणी याच्यामध्ये गुन्हेगार असतील, कॉन्ट्रॅक्ट देणारा गुन्हेगार असतील, कॉन्ट्रॅक्टर असेल किंवा जिल्हा परिषदचे कुणी असतील, यांच्यावर पुन्हा कडक कारवाई झाल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाहीत। आणि यानंतर जे काही आंदोलन, रस्ता रोको जे काही होईल याचा पूर्णपणे त्यांनी याचा आम्ही निषेध करतो आणि त्यांना रोडवर फिरू देणार नाही याची आम्ही ग्वाही देतो। शिर्डी नगर पंचायतमध्ये ज्या महिला कंत्राटी पद्धतीने कामावर होत्या इथं, त्यांना जवळजवळ ते 2017 पासून कामाला तिथं होत्या। त्यांना अचानक सांगण्यात आलं की तुम्ही काम सोडून जा। बरं, याच्यामधले ज्या बऱ्याच महिला अशा आहेत की त्यांचा उदरनिर्वाह फक्त ते एकट्याच घर चालवणारे आहेत। त्यांचे मिस्टर आजारी आहेत, मुलांची मुलं आजारी आहेत। बरं, ठेकेदार त्यांना सांगतोय की तुमच्या पगारातून मला प्रत्येक वेळेला 1000 रुपये तुम्ही मला दिले पाहिजे। ह्या महिलांनी ज्या वेळेला द्यायचा नकार दिला त्यानंतर यांच्यावर अन्याय अत्याचार चालू झाले। बरं, यांना फक्त तोंडी सांगण्यात आलं, कुठलंही लेखी दिलेलं नाहीये। त्यासाठी आम्ही इथं जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ निवेदनाला आलेलो आहोत, उपोषणाला बसलेलो आहोत। जर महिलांना यांच्यावर जो अन्याय अत्याचार झाला त्याच्यावर जर कलेक्टर साहेबांनी कुठलं हे केलं नसेल तर आम्ही पालकमंत्र्यांना घेराव घालणार आहेत आणि खूप काही करणार आहोत। माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या कार्यालयासमोर भारतीय दलित महासंघाच्या वतीने आज आंदोलन आमरण उपोषण या ठिकाणी चालू केलेलं आहे। आणि म्हणून या आंदोलन उपोषणास भारतीय दलित महासंघाच्या महिला जिल्हाध्यक्षा कविता नेटके, भारतीय दलित महासंघाचे नेते विजयराव वरागळे, भारतीय दलित महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रेम गाडे, भारतीय दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष पावलोसराव पवार यांच्या नेतृत्वाखाली आज भारतीय दलित महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। उपोषण करण्याचं कारण शिर्डी नगर पंचायतीमध्ये गेल्या 20 वर्षापासून ज्या महिला स्वच्छतेचं काम करतात, ज्या महिला आरोग्य विभागाचं या ठिकाणी काम करतात, 20 वर्षापासून या गरीब महिलाने अतिशय चांगल्या पद्धतीची जनतेची सेवा केलेली आहे आणि कोरोना काळामध्ये एक अतिशय चांगलं काम या ठिकाणी त्यांनी चालू केलेलं आहे। आणि म्हणून काम अतिशय चांगलं झालंय म्हणून नगर शिर्डी पंचायतीने या महिला कर्मचाऱ्यांना मानाचा सन्मान देऊन गौरवपत्र देण्यात आलेलं आहे। दुर्दैवी अशी बाब झालेली आहे की ज्यावेळेस शिर्डी नगर पंचायतीने एक ठेकेदार नेमला आणि या सदर महिला या ठेकेदारी पद्धतीने त्या ठिकाणी आरोग्य स्वच्छतेचं कामगार म्हणून त्या ठिकाणी करत होत्या। त्या ठेकेदाराची मनमानी सुरू झाली आणि त्या ठेकेदाराने ज्या महिलेला या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीची वागणूक दिली। सर्व महिला एक दिवस आपल्या कामावर हजर झाल्या आणि त्या ठेकेदाराने सांगितलं की उद्यापासून कामाला येऊ नका। गेल्या 15 ते 20 वर्षापासून या माता भगिनी त्या ठिकाणी काम करत आहेत। त्यांचा पूर्ण परिवार, त्यांचा प्रपंच त्या कामावर अवलंबून असताना सुद्धा आणि हे प्रशासनाला माहीत असताना त्या ठेकेदाराने एवढी हिंमत का केली आणि या महिलांवर उपासमारीची वेळ का आणली?
म्हणून आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत. मला जिल्हाधिकारी साहेबांना नम्रपणाची विनंती करायची की जो ठेकेदार बेकायदेशीरपणे शिर्डी नगर पंचायतीमध्ये नेमलेला आहे, ज्या ठेकेदाराने चुकीच्या पद्धतीने 15-20 वर्ष काम करीत असणाऱ्या महिलांना बेकायदेशीर कामावून काढण्यात आलेलं आहे, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्याचा ठेकेदार त्याला ज्या पद्धतीने काम केलेलं आहे, कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे, त्याचं कॉन्ट्रॅक्ट सुद्धा त्या ठिकाणी रद्द करावं, ही मागणी आमची आज खऱ्या अर्थाने या उपोषणाच्या माध्यमातून एक आहे. आणि दुसरी मागणी आमची अशी आहे की जोपर्यंत या महिलांना कामावर रुजू करून घेत नाही तोपर्यंत या महिला इथून उपोषणातून जाणार नाहीत. एक तर या महिला कर्मचाऱ्यांची डेड बॉडी इथून जाईल, नाहीतर एक तर नियुक्ती पत्र त्यांच्या हातात मिळतील. या दोन गोष्टी आज या ठिकाणी होतील आणि म्हणून पुढच्या परिणामास जो काही परिणाम होईल त्याला सर्वस्वी पोलीस प्रशासन जिल्हा प्रशासन जबाबदार राहील, एवढीच विनंती मी या ठिकाणी करतो. यावेळी पावलास पवार, प्रेम गाडे, रमेश नवगिरे, बाळासाहेब नेटके, कविताताई नेटके, कर्मचारी संगीता आरणे, नूतन रणदिवे, सुरेखा दिवेकर, हमीदा सय्यद, बेबी खैरे, निर्मला पाचोरे, अनिता कोसळकर, सरिता गुंजाळ यांची उपस्थिती होती. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.